सुप्रभात मंडळी, मी आदित्य स्वागत करतो तुमचं सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आपण काल आलो आर्यनच्या गावी आणि माझ्या मागे बघता येते आर्यनचं घर. तर आम्ही काल गेलो लाड बघायला, म्हणजे बगाडा बघितला, आणि रात्री आम्ही पाथर्डी गावात गेलो. तिथे मग पालखी सोहळा बघितला आणि रात्री लेट झाला, त्यामुळे आपण येऊन डायरेक्ट झोपलो. तर आता आहे आपला शेवटचा दिवस. तर आता आपण एक्सप्लोअर करणार आहे गुहागर. म्हणजे आर्यनला जे जे प्लेस माहिती आहे ते आपण कवर करू. संध्याकाळी आपली रिटर्न तिकीट आहे मुंबईला जायची. तशी जेवढा आपल्याकडे टाईम आहे तेवढा आपण एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करू. तर चला तर. कधीतरी होय होय हां, चला बाबा, ते येतो. चला. हो होय 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 होय. चला आजी, चला आजोबा, चला बाबा. आतमध्ये गेले. चला. हो हो, चला चला आजी, चला. पप्पा गेलेत गुरं सोडायला, तर आता आपण निघतोय. होय होय होय, पुढच्या वर्षी. चला बाय, चला. तर आता आपण निघतोय. पप्पा गेलेत गुरं सोडायला, त्यामुळे त्याला भेटले नाही. गेले ना पप्पा. तर सकाळी सकाळी मॉर्निंग राईड चालू झाली आपली. गावचे बीच क्लीन असतात नाही का मुंबईच्या बीचपेक्षा. फायनली आपण गुहागर बीचच्या इथे पोहोचलेलो आहे सकाळी सकाळी. तर फायनली आपण गुहागर बीचच्या जवळ आलो आहे. सकाळी सकाळी पब्लिक आहे. आणि समुद्र किनारा तुम्ही बघू शकता.
एकदम पाणी स्वच्छ आहे एकदम. तर सकाळी सकाळी आपण गुहागरच्या समुद्रावरती आलोय आणि तुम्ही बघू शकता हा नजारा. क्रिस्टल क्लिअर वॉटर आहे एकदम. बघू शकता तुम्ही पाणी. तिथे पब्लिक आलेली आहे आणि इकडे अजून कोण नाही सध्या तरी. तिथे बोर्ड बघू शकता. समुद्रात उठणाऱ्या लाटा तुम्ही बघू शकता. स्वच्छ समुद्र किनारे कचरा करू नका. तर आता आपला गुहागरचा समुद्र किनारा बघून झालेला आहे आणि आता आपण निघतोय. आता बघू कुठे जाते. हेदवीचा प्लॅन आपण केलेला आहे, हेदवीचा गणपती. तर आता आपण इथून निघूया. आता आपण इथून निघतोय गुहागर बीचवर. हा बरोबर आहे. इथंच थांबायला सांगतो. गणपती मंदिर कुठे आहे ते? पुढे इथून इथून खालून जायचं का? हिरवीच आहे गणपती मंदिर. हा हिरवीच आपण हा इथून खालून जायचं. गणपती मंदिर इकडेच आहे. गाडीनं फुल टर्न नसतो ना. आता गाडीनं फुल टर्न नाही, टर्न बसत ना लवकर. भारी वाटतं रे, भारी वाटतं मला. आलो आपण मंदिराच्या इथे. आसगोली गुहागर श्री दिव्यभुज गणेश मंदिर. तर आता आम्ही आलो होतो गुहागरला. तर इथे बाजूलाच एक गणपतीचं मंदिर आहे छोटं, आसगोली गावामध्ये. आम्ही सकाळी लवकर देवबाप्पाचे दर्शन घेतले आणि पुढच्या प्रवासाला निघालो. तर आता हा व्लॉग मी इथेच संपवतो. आपण भेटू पुढच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.